जेव्हा तुमच्या साईटवर तिथे इंजिनियर येणार आहेत, आर्किटेक्ट येणार आहेत आणि ठेकेदार येणार आहेत ते लेआउट टाकण्यासाठी, तर तुमचं एक कर्तव्य आहे मालक म्हणून की जे शेजारचे व्यक्ती असतील किंवा कोणीही थर्ड पर्सन असेल तुमच्या व्यतिरिक्त, त्यांनी या कामामध्ये व्यत्यय आणू नये किंवा डिस्टर्ब करू नये. कारण की आम्ही असा पण अनुभव घेतलेला आहे की मग ते सुरू होऊन जातील, मग तुम्ही लाईन दोरी अशीच सांगितली का, तुमच्याकडे टेप असाच आहे का, आमच्या वेळी तर असं करत होतो, यावेळी तर आम्ही असा खर्च घेतला होता. बघा माझ्या वेळी जर असं झालं तर माझं सिंपल असते की सर एक काम करा, हा टेप घ्या, तुम्हीच लेआउट टाकून द्या, ठीक आहे. पण असं प्रत्येक इंजिनियर करणार नाही. अशी वाद होऊ नये, अशा जे म्हणतो आपण की वेळ खाणाऱ्या किंवा आपला वेळ वाया घालवणाऱ्या लोकांना आपल्या साईटपासून ॲटलिस्ट त्या लेआउटच्या कामाच्या दिवशी तरी दूर ठेवावं, आणि हे कर्तव्य मालक म्हणून तुमचं असते. जय महाराष्ट्र. समजा तुमचा नकाशा जो आहे बांधकामाचा हा रेडी झालेला आहे, आता तुम्हाला साईटवर लेआउट टाकायचा आहे, तर त्या केसमध्ये ओनर म्हणून किंवा इंजिनियर म्हणून जी सामानाची लिस्ट मी तुमच्यासमोर दिलेली आहे, यादी दिलेली आहे, ही आधी स्क्रीनशॉट काढून घ्या. ही कमीत कमी लिस्ट आहे, ही लिस्ट वाढू पण शकते, या यादीमध्ये आणखीन काही गोष्टी ॲड पण होऊ शकतात, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करूया. सर्वात महत्त्वाचा विषय चुना. आता चुना म्हटल्याबरोबर बघा त्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपण लेआउट कशासाठी टाकत आहोत, की जेणेकरून ज्यावेळी आपण मार्किंग करू किंवा आखणी करू चुन्याने, त्यानंतर तिथे गड्डा वगैरे किंवा जे पीट एक्सकेव्हेशन करायचं आहे हे व्यवस्थित व्हायला हवे म्हणून. अशा वेळी जेव्हा लेआउट टाकताना तो चुना जागेवर राहणार यासाठी त्यामध्ये थोड्या प्रमाणात जे आपण म्हणतो रेती म्हणा किंवा तिथली जी वॉटर माती वगैरे असेल ती त्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. फक्त चुना जर तुम्ही टाकाल तर तो हवेने उडून जाईल, ठीक आहे. एक साधं एक त्यातील उदाहरण. त्यानंतर दोरी. बघा जेव्हा आम्ही दोरी सांगतो ओनरला की तुम्ही साईट लेआउटसाठी दोरी घेऊन या, त्यावेळी एक चूक होते की फार अशी जाडसर दोरी म्हणा किंवा लाईन दोरी आणल्या जाते. असं न करता, म्हणून मी हा शब्द वापरला लाईन दोरी. लाईन दोरी म्हणजे काय की जे मिस्त्री असतात किंवा कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडे जी एक बारीक दोरी असते, ठीक आहे, तर ती जर दोरी असेल तर ती लेआउटसाठी जास्त फायदेशीर असते. कारण की जेव्हा आपण त्यावर चुना टाकणार किंवा आखणी करणार तर तो प्रॉपरली मार्किंगप्रमाणे तिथे जातो. जर जास्त जाडी दोरी असेल तर हे काम व्यवस्थित होणार नाही. त्यानंतर चांभार खिळे. आता बघा इथे मी 2 खिळे सांगितलेले, एक साधे खिळे त्यानंतर चांभार खिळे. आता चांभार खिळे सांगण्याचं कारण काय, त्या खाली जर तुम्ही मुद्दा बघाल तर जो आहे लाकडी खुट्या 2 फुटाच्या, म्हणजेच काय ज्याला आपण वुडन पेक्स म्हणतो किंवा ज्या काठ्या असतात, ठीक आहे, की त्याचं रिझन काय की ज्यावेळी आपण कॉलमचं सेंटर आखणार किंवा वॉटेवर जिथे पण आपल्याला मार्किंग करायची आहे तिथे जेव्हा आपण तो जमिनीमध्ये ठोकणार त्यानंतर त्यावर एकदम सेंटरमध्ये खिळा लावणे गरजेचं असतं. आता बघा जर लाकडी खुटी जर असेल त्यावर जर तुम्ही एखादा जाडा जर खिळा त्यामध्ये जर ठोकला तर ती जी लाकडी खुटी असते तीच तळकून जाते मधातून किंवा त्यामध्ये क्रॅक्स येतात. म्हणजेच काय की त्यावेळी आपलं काम डिस्टर्ब होणार. त्यापेक्षा एक बारीक जे चांभार खिळे असतात ते द्या, जेणेकरून त्याला आपण लाईन दोरी बांधू शकतो आणि आपलं लेआउट प्रॉपरली होऊ शकते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला इंजिनियर किंवा आर्किटेक्ट खिळे हा शब्द वापरतात त्यावेळी 2 खिळे आणणं अपेक्षित आहे, एक चांभार खिळे आणि दुसरे म्हणजे आपले साधे खिळे. आता दुसरे साधे खिळे हे कशासाठी अपेक्षित आहेत, तसं जर बघितलं तर खूप अशा ठिकाणी खिळे नसले तरीही चालतील, पण तरी पण आम्ही रिकमेंड यासाठी करतो जेणेकरून जर तुमच्या प्लॉटला लागून जर इतर लोकांचे जर बांधकाम असेल त्यावेळी आपण ते जे खिळे आहेत त्या भिंतीमध्ये ठोकून तिथे आपण दोरी बांधू शकतो. त्यासाठी या खिळ्यांचा वापर होतो. इथे चांभार खिळे वापरल्या जाऊ शकत नाही. त्यानंतर लाकडी खुट्यांचं तर मी तुम्हाला सांगितलं, ह्या कमीत कमी 2 फुटाचा असणे यासाठी आवश्यक आहे, कारण की त्या जमिनीमध्ये जाणार आहेत. जर तुम्ही कमी हाईटच्या किंवा कमी उंचीच्या जर त्या लाकडी खुट्या आणल्या तर त्या जमिनीमध्ये जाणार नाही. तर अशा वेळी आणि आपलं लेआउट काम होईपर्यंत होऊ शकते काही केसेसमध्ये इथे आपण ज्याला रॉड बनतो किंवा बार म्हणतो, म्हणजेच काय की लोखंडी सळ्या म्हणतो, यासुद्धा सांगू शकतो, पण ह्या जास्त कामाच्या नसतात, त्यापेक्षा लाकडी खुट्याच. कारण की लेआउटच्या 2-3 दिवसानंतर सुद्धा कधी कधी लाईन दोरी ही त्या गड्ड्यांपासून म्हणा किंवा एक्सकेव्हेशन पीठपासून दूरवर 3 फुटावर 4 फुटावर 5 फुटावर वाटेवर जी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे बांधल्या जात असते. तर अशा वेळी लाकडी खुटी ही जास्त काळ राहू शकते ॲज कम्पेअर टू एखाद्या लोखंडी सळीपेक्षा. त्यानंतर महत्त्वाचा विषय बघा, ज्यावेळी तुम्ही इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला लेआउटचं काम देता याचा अर्थ असा नाही आहे की इंजिनियर किंवा आर्किटेक्टच तुमचं लेआउट आखून देणार आहे. त्यासाठी त्या ठिकाणी जे ठेकेदार
काम करणार आहेत किंवा तुमचे जे मिस्त्री आहेत ज्यांच्याकडे तुम्ही हे ॲक्च्युअलमध्ये बांधकामाचं काम देतात ते जर इंजिनिअरचे असतील तर मग इंजिनिअरच सोबत घेऊन येतील. पण असं जर असेल की इंजिनियर तुमचे वेगळे असतील आणि तुमच्या वैयक्तिक मताप्रमाणे तुम्ही जर ठेकेदार नेमले असतील तर या दोघांनी त्या दिवशी हजर राहणे गरजेचं आहे. कारण त्यावेळी तिथे जर काही अडचण असेल, तिथे जर काही बदल होत असेल, आणि हो, लेआउट या शब्दाचा अर्थ आहे की वेळेवर काही बदलसुद्धा होऊ शकतात, तर हे बदल त्या व्यक्तीला म्हणजेच त्या ठेकेदाराला किंवा मिस्त्रीला समजणे आणि सांगणे इंजिनिअरकडून हे अपेक्षित असते. त्यामुळे ठेकेदार तिथे उपस्थित असणे फार गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 व्यक्ती बघा, 2 व्यक्ती हे तुम्ही इंजिनिअरला सुद्धा सांगू शकता आणायला किंवा जे ठेकेदार असतात त्यांच्याकडून जर आणले तेही चालेल. ते यासाठी की बघा, इंजिनिअर जेव्हा लेआउट टाकून देणार आहे त्यावेळी इंजिनिअर चुना आखू नाही शकणार. तो जरूर आखू शकतो, असं नाही आहे. इथे कोणता इगो किंवा आपण अहंकाराचा विषय नाही आहे की कोणी लहान मोठा आहे. इथे काम जरूर करू शकतो, पण जर विचार करा, जर इंजिनियरच जर साईटवर काम करत आहे तर जे लेआउट टाकायचं आहे त्या संबंधित जे काही कॅल्क्युलेशन त्यांना माइंडमध्ये करायचे आहेत ते स्वतः करू शकणार नाही. अशावेळी इंजिनियरकडून सुद्धा चुना आखण्यासाठी एक वेगळ्या व्यक्तीकडे ते काम देणे, त्यानंतर लाईन दोरी धरण्यासाठी पकडण्यासाठी एक वेगळा व्यक्ती असणे, अशा प्रकारे कमीत कमी 2 व्यक्ती असणे फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सर्व काम झाल्यानंतर किंवा या दरम्यान सर्वांना तहान लागणारच आहे. कामाचा जो वेग आहे हा सतत जर तुम्हाला ठेवायचा आहे, लवकरात लवकर जर काम करायचं आहे तर तिथे त्यांची चहा पाण्याची व्यवस्था करणेसुद्धा मालकाचं म्हणून एक काम आहे.